नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित. आपले हे चॅनल अस्ट्रो तारावर मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, 2025 हे तसंच बऱ्याच घडामोडींचं, ग्रह, नक्षत्रांच्या अनुषंगाने घडामोडींचं वर्ष आहे. पहिले 6 महिने त्यातले पार पडलेले आहेत. आता दुसरी 6माही सुरू झालेली आहे. आणि त्यामध्ये 2 मुख्य ग्रह, एक गुरु महाराज आणि शनी महाराज यांच्या सुद्धा गोचरीने काही बदल होत आहेत. त्यातला शनी महाराजांचं वक्री होत आहेत 13 जुलैला. त्यावरती मी एक व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलाय. त्याच मालिकेतला म्हणा किंवा ह्या दुसऱ्या 6माहीतील 2025च्या गुरुग्रहाबद्दल जी काही हालचाल होत आहे, गोचर भ्रमण होत आहे, त्याविषयी आढावा घेणार आहोत आणि सर्व 12 राशींवरती त्याचा काय परिणाम, फळ मिळतो हे पाहणार आहोत. मित्रांनो, गुरु महाराज आता मिथुन राशीतून मार्गक्रमण करत आहेत, गोचर भ्रमण करत आहेत. अ, आणि त्यांचा आता ते सध्या आपण काय म्हणतो त्याला तीव्र गतीने ते मिथुन राशीतून गोचर म्हणून करत आहे. आता त्यांचा जो प्रवास चाललाय तो 9 जुलै पर्यंत ते अस्त आहेत सूर्याबरोबर असल्यामुळे. कारण सूर्याच्या जवळ काही ग्रह गेले की ते अस्त पावतात आणि जेव्हा सूर्यापासून त्यांचा एक विशिष्ट अंतरावरती, मी तो चार्ट पण टाकतो वाटलं तर इथं, विशिष्ट अंश अंतरावरती गेले की त्यांचं उदय पावतात ते. तर 9 जुलैला गुरु महाराज हे मिथुन राशीतच उदय पावत आहेत आणि ही एक अतिशय आपण काय म्हणू फायदेशीर किंवा चांगली अशी गुरु ग्रहाची अ, गोचर घटना होणार आहे. का होणार आहे ते आपण आता 12 राशींचा जेव्हा आढावा घेऊ तेव्हा तुमच्या लक्षात येईल त्याचा उद्देश काय ते. गुरु महाराज हे मिथुन राशी म्हणजे बुधाच्या राशीत आहेत. हा पहिला पार्ट. दुसरं पार्ट म्हणजे गुरु महाराजांची प्रत्येक हालचाल, प्रत्येक गोचर, प्रत्येक दृष्टी, प्रत्येक योग. गुरु महाराज हे स्वतः 12 राशींकरता 12 ग्रह जे आहेत आपले नवग्रह आणि 3 ग्रह इतर, ते 12 ग्रहांमध्ये सर्वात शुभ कारक असे ग्रह आहेत. अर्थात प्रत्येक राशीला त्यांची फलितं वेगळी आहेत. कशा बाबतीत शुभ आहेत, कशा बाबतीत अशुभ आहेत, हा एक वेगळा विषय होऊ शकतो किंवा विषय आहे. परंतु गुरुग्रह म्हणजे जीवनावरती थेटपणे शुभ परिणाम करणारा, शुभत्व देणारा किंवा अशुभत्व कमी करणारा असा हा ग्रह आहे. आणि जेव्हा गुरु महाराज हे अस्त अवस्थेत भ्रमण करत असतात, एकतर त्यावेळेला कुठली शुभ कार्य आपण आपल्याकडे हिंदू धर्मशास्त्रानुसार करत नाही, एक. दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळेला काही नवीन गोष्टी विकत घेणं किंवा काही नवीन काम सुरू करणं किंवा कुठली नवीन काही करायचं असेल तर गुरु महाराजांचं बळ बघितलं जातं. त्याला गुरुबळ म्हणतात. गुरुबळ बघितलं जातं आणि त्यानंतरच कामाला हात घातला जातो आणि जेव्हा गुरु असतात तेव्हा त्याचं बळ नसल्यासारखंच असतं. असे हे गुरु महाराज भ्रमण करत अस्त अवस्थेतून 9 जुलैला मिथुन राशीमध्येच उदय पावत आहेत, उदय होत आहे. त्यांची मावळती अवस्था, अस्त अवस्था संपेल. आणि गुरुचा उदय झाल्यानंतर पुढच्या वर्षभर ते उदय अवस्थेतच गोचर भ्रमण करणार आहेत. तर त्यांच्या या भ्रमणाचा, गोचरीचा 12च्या 12 राशींना काय परिणाम होतोय ते पाहूयात. एक, फळ काय मिळतंय ते पाहूयात आणि उपाय काय केले पाहिजेत हे पाहूयात. आता यामध्ये गुरु महाराज मिथुन राशीत बसलेत. गुरु महाराजांना 3 दृष्टी आहेत. 5वी दृष्टी, 7वी दृष्टी आणि 9वी दृष्टी. त्यातली 5वी दृष्टी पडते तुळा राशीवरती, 7वी दृष्टी पडते धनु राशीवरती आणि 9वी दृष्टी पडते त्यांच्या कुंभ राशीवरती. म्हणजे ज्या स्थानामध्ये तुमच्या कुंडलीत ह्या 3 राशी आहेत, म्हणजे तूळ राशी जिथं आहे, तिथं त्यांची 5वी दृष्टीच पडणार आहे. स्थान परत्वे तुमच्या जन्म कुंडलीतील स्थान परत्वे त्याचा रेफरन्स बदलेल, त्याचा संदर्भ बदलेल, त्याचं कारकत्व बदलेल आणि त्याचा उपयोग किंवा फळ बदलू शकेल. तर चला पाहूयात 12 राशींना गुरु उदय होत आहेत. त्याचं फळ, उपाय, काय काळजी घेतली पाहिजे, काय करायला पाहिजे ह्याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ. मित्रांनो, आता पाहूयात मेष राशी. मेष राशीच्या तृतीय स्थानात मिथुन राशी पडते. त्यामुळं गुरु महाराज उदय पावत आहेत, तृतीय स्थानात उदय पावत आहेत. तृतीय स्थान हे तुमचं पराक्रम, तुमचं लिखाण, तुमचा संवाद, तुमचे शेजारी, तुमचे छोटे बंधू-भगिनी यांचं स्थान आहे. त्यांची 5वी दृष्टी पडते ती सप्तम अ, 7वा सप्तम स्थानावरती पडते, तुळा राशीवरती.
7वी दृष्टी पडते ती नवम स्थानावरती धनुराशी आहे तिथे, तिथे पडते आणि 9वी दृष्टी पडते ती 11व्या भावावरती, तिथं कुंभ राशी आहे. सप्तम स्थानावरती 5वी दृष्टी म्हणजे ते विवाह, भागीदारी, जे विवाह इच्छुक आहेत, त्यांचे विवाह ठरतील किंवा विवाहाचे जे काही प्रस्ताव येत होते किंवा आलेले आहेत, त्यावरती सिरियसली विचार होईल. त्यानंतर 7वी दृष्टी पडते ती भाग्य, धर्म, विदेश 9व स्थानावरती पडते. त्यामुळे त्या आघाडीवरती तुम्ही काही करू इच्छित असाल किंवा विदेशी काही संबंध स्थापित करू इच्छित असाल, विदेशी भाषा शिकणं किंवा धर्मयात्रा काही तुम्ही करायची इच्छित असाल, धार्मिक स्थळांना भेट देणं वगैरे किंवा प्रवचन वगैरे, कीर्तन वगैरे जाणं, या गोष्टी तुमच्याकडून घडतील. आणि 9वी दृष्टी लाभ भावावरती पडते म्हणजे इच्छापूर्ती, लाभ, मित्रांचा पसारा वाढणं किंवा मित्र वर्ग तुमचा मोठा होणं, विस्तारित होणं ह्या गोष्टी होऊ शकतात. मुळात ह्या गुरुच्या तृतीय स्थानातील उदयाचा तुम्हाला सगळ्यात जास्त परिणाम काय भोगायला मिळेल, फायदा काय होईल? तर ते एक तर संचार, तुमचं कम्युनिकेशन चांगलं वाढेल, तुम्ही स्वतः कम्युनिकेट कराल चांगल्या प्रकारे. तुमचे प्रवास, छोटे प्रवास वाढतील, दूरचे प्रवास देखील करू शकाल. आत्मविश्वासामध्ये वृद्धी होईल तुमची आणि तुमची निर्णय क्षमता वाढेल. निर्णय क्षमता, निर्णय शक्ती वाढेल. किंवा जे विवाह इच्छुक आहेत किंवा जे विदेशी काही संबंध प्रस्थापित करू इच्छितात, मग विदेशी जॉब असेल, विदेशी कॉलेजमध्ये शिक्षण घेणं असेल, विदेश प्रवास असेल, विदेशवारी असेल आणि लाभ, या क्षेत्र हे तुमच्याकरता उत्तम फळ देणारं ठरणार आहे. उपाय म्हणून काय कराल तर गुरुवारी पिवळी फळांचं दान करा आणि गुरुबीज मंत्र जो येतो त्याचा जप करा. वृषभ राशी, वृषभ राशीच्या हे 5वी दृष्टी पडते ती तुमच्या षष्ठ स्थानावरती पडते. जी दैनंदिन सेवा, जे आपण डेली रुटीन काम करतो ते, आरोग्य, रोग, ऋण, रिपू, शत्रू या स्थानावरती पडते आणि इमिजिएट कॉज. 7वी दृष्टी पडते ती तुमचं 8व्या भावामध्ये धनुराशी पडते, त्यामुळे अष्टम स्थानावरती म्हणजे गुप्तधन, इन्सेंटिव्ह, बोनस किंवा आपण म्हणतो ना बक्षीस पत्राने किंवा वारसा हक्काने मिळणारी इस्टेट अशावरती किंवा इन्शुरन्सचे पैसे, इन्शुरन्सचे काही क्लेम केले असेल तर ते पैसे अडकले असेल तर ते मिळतील आणि संशोधन. कारण अष्टम स्थान हे गुप्त रहस्यमय शोधाचं स्थान आहे. तर ते संशोधन आणि 9वी दृष्टी पडते ती दशम भावावरती पडते. तुमच्या कार्यक्षेत्र, कर्मक्षेत्र, तिथलं यश, तिथलं यशापयश, तिथली तुमची प्रोग्रेस, तिथं तुम्ही कसं काम करताय, तिथं कामाची तुमचं स्वरूप, त्यामध्ये बदल होणं, त्यात मदत होणं आणि त्यात तुमचा यश मिळणं किंवा तुमचं नाव होणं, हे गोष्टी घडतात. वृषभ राशीच्या मित्रांना गुरुचा दुसऱ्या भावातला उदय हा तुमचं संचित धन साठवणारा, बोलण्यात एक प्रकारचा गोडवा निर्माण करणारा, कौटुंबिक स्थैर्य याची भेट मिळेल. आरोग्य आणि करिअर यामध्ये सुद्धा सुधारणा होईल. म्हणजे ज्यांचे काही बरेच जुने आजार चालू आहेत ते किंवा करिअरमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही त्रास होत असेल, तर त्यातून तुमची सुटका होईल किंवा थोडी सवलत मिळेल. उपाय म्हणून काय कराल तर गुरु स्तोत्राचं वाचन करा आणि अ, वही, पेन याचं दान करा. वही, पेन हां, पुस्तक नाही. वही आणि पेन म्हणजे स्टेशनरी सामान जे आहे ना त्याचं दान करा. तिसरी राशी मिथुन राशी. मिथुन राशीच्या प्रथम स्थानातनंच हे गोचर भ्रमण होत आहे, लग्नातच. गुरु महाराजांची प्रथम स्थानातून जी दृष्टी पडते 5वी ती तुला राशीवरती पडते, पंचम स्थानावरती. ते बुद्धी, संतान, प्रेम याचं स्थान आहे. 7वी दृष्टी तुमच्या सप्तम स्थानामध्ये जिथं धनु राशी आहे, 9 आकडा लिहिलेला आहे, त्याच्यावरती पडते. ते आहे विवाह, भागीदार, जोडीदार यांच्या स्थानावरती किंवा बिझनेस पार्टनर या स्थान कारकत्व आहे त्याच्याकडे. आणि 9वी दृष्टी 9व स्थानामध्ये कुंभ राशी आहे, तिथं पडते धर्म आणि भाग्य. आता याचा तुम्हाला उपयोग कसा होणार आहे किंवा फायदा कसा होणार आहे तर मिथुन राशीच्या जातकांना लग्नामध्ये गुरु होतोय, उदय होतोय, त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी ठरणं, आपण म्हणतो ना तुमचा ऑरा थोडासा स्ट्रॉंग होणं, त्याचबरोबर तुमचा प्रभाव वाढण्याकरता तुम्हाला गुरु महाराजांचा उदय होतोय त्याचा मदत होईल. तुमची निर्णय शक्ती, निर्णय घ्यायची शक्ती, काम करण्याची शक्ती किंवा आपण म्हणतो ना इमिजिएट डिसिजन घेण्याकरता काहीतरी आपल्याला लागतं इंट्युशन काही वेळेला, तर ते आता मिळेल. त्यामुळे तुमची निर्णय शक्ती उत्तम होणार आहे किंवा तुमचे स्वतःचे काही डिसिजन्स जे आहेत, काही क्रिटिकल डिसिजन्स असतात, आपण घ्यायला चाचरत असतो किंवा थोडंसं आपला कॉन्फिडन्स कमी असतो, तर तिथं तुम्हाला तो कॉन्फिडन्स मिळायची शक्यता आहे आता. पंचम स्थानावरती दृष्टी आहे, सप्तम स्थानावरती दृष्टी आहे आणि नवम स्थानावरती दृष्टी आहे. म्हणजे प्रेम, जोडीदार, विवाह आणि भाग्य याच्यावरती. त्यामुळं प्रेम, विवाह, भाग्य ह्याची तुम्हाला उत्तम साथ लाभणार आहे. म्हणजे काय तर प्रेम कोणी करत असेल किंवा काय विवाह करायची इच्छा असेल
आणि ते एकत्र असेल तर तुम्हाला प्रेमाची पूर्तता विवाहात होण्याकरता भाग्याची उत्तम साथ मिळायचा हा कालावधी आहे. उपाय म्हणून काय कराल ना, तर हरभरा डाळ आणि गूळ याचं दान करा. दत्त मंदिरामध्ये जाऊन तुम्ही प्रत्येक गुरुवारी अ, दत्त महाराजांना त्या अर्पण करा आणि दत्त मंत्राचा एक बीज मंत्र येतो दत्तात्रयांचा, त्याचा जप करा. चौथी राशी कर्क राशी. कर्क राशीच्या 12व्या स्थानात, व्यय स्थानात मिथुन राशी पडते. त्यांची 5वी दृष्टी चतुर्थ स्थानावरती पडते. जे घर, वाहन, माता, सुख याचं स्थान आहे. 7वी दृष्टी 6ष्ठ स्थानावरती पडते. जे आरोग्य, शत्रू, दैनंदिन सेवा, दैनंदिन काम, रोग, ऋण, रिपू, शत्रू यांचं स्थान आहे. आणि 9वी दृष्टी 8म स्थानावरती पडते. जे गुप्त रहस्य किंवा आपण काय म्हणतो त्याला, आपल्याला जे पैसे बक्षीसपत्राने वगैरे पैसे मिळतात ते, इन्सेंटिव्ह, बोनस किंवा इन्शुरन्सचे पैसे क्लेम असतात ते, अशा प्रकारचं ते स्थान आहे. किंवा काही शोध आपण जे म्हणतो ना, संशोधन वृत्ती असते, R&D सेंटर किंवा गुप्तचर खातं, गुप्तहेर पोलीस ते, हे कारकत्व आहे अष्टम स्थानाकडे. त्याच्यावरती त्याची 9वी दृष्टी पडते. त्यामुळे ह्या सगळ्याचा जर का एकत्रित विचार केला, व्ययस्थानातले गुरु महाराज आणि त्यांच्या ह्या 3 दृष्टी, तर कर्क राशीच्या जातकांना 12व्या भावातील व्ययस्थानातील गुरु महाराज, परदेश योग, अध्यात्म, खर्च याविषयी थोडंसं जरा तुम्हाला एक डिसिप्लिन देतील. म्हणजे परदेशी प्रवासी कुणी करू इच्छित असतील तर त्यांच्याकरता ते योग निर्माण होत आहेत किंवा बनत आहेत किंवा बळकट योग बनत आहेत. अध्यात्माची ज्यांना आवड आहे किंवा अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये काही करायचं आहे किंवा आपण काय म्हणतो ना, की आता जरा प्रवचन वगैरे अ, लाभ घेत जाऊयात, तर ती संधी मिळेल तुम्हाला. आणि खर्च आत्तापर्यंत तुमच्या कंट्रोलमध्ये राहत नव्हता किंवा खर्चाचं तुम्हाला नियोजन करता येत नव्हतं. जमा आणि खर्च याच्यामध्ये तफावत पडत होती. तर ती आता दूर होईल किंवा कमी होईल किंवा ती तुमच्या कंट्रोलमध्ये आल्यासारखं होईल. घर, मानसिक स्वास्थ्य तुमचं सुधारेल. कारण मुळातच ह्या ज्या दृष्टी आहेत, ते 4, 6, 8 भाव जे आहेत, ती पूर्णपणे आपल्याला आपलं घर, सुख, शांती, माता, मानसिक समाधान, सेल्फ डिसिप्लिन किंवा आपण काय म्हणतो ना त्याला, एक प्रकारचा आपला स्वतःचं इंटरनल आणि एक्सटर्नल असं तुमचं जो वावर असतो, जिथे तुम्ही इझिली वावरू शकता, त्याची ही स्थान आहेत. त्यामुळे घर, त्या आघाडीवरती मातेबरोबरचे संबंध, घरामध्ये सुख-शांती लाभणं आणि तुम्हाला एक प्रकारची मेंटल पीस मिळणं या गोष्टी होतील. उपाय म्हणून काय कराल ना, तर पिवळी मिठाई तुम्ही दान करा आणि गुरु स्तोत्राचं पठण करा. 5वी राशी सिंह राशी. सिंह राशीकरता जर का आपण बघितलं तर गुरु महाराजांचं गोचर भ्रमण हे लाभस्थानातून होतंय. मिथुन राशी त्यांच्या लाभस्थानात पडते. त्यांची ती दृष्टी जी आहे ती 5वी दृष्टी 3य स्थानावरती, 7वी दृष्टी 5म स्थानावरती आणि 9वी दृष्टी 7म स्थानावरती पडते. म्हणजे थोडक्यात काय, तर तुमचे स्वतःचे प्रयत्न, स्वतःचा पराक्रम, छोटे प्रवास तुमचे, छोटी बहीण आणि शेजार-पाजारी तुमचं बोलणं, तुम्ही जे कम्युनिकेशन करता मेल, फोन, मेसेज वगैरे ते, त्याचं स्थान आहे. 5वं स्थान आहे तुमचं संतती, विद्या, तुमची स्वतःची इंट्युशन पॉवर, तुमचं स्वतःचं कल्पनाशक्ती याचं स्थान आणि 7म स्थान तर जोडीदार, विवाह, लाईफ पार्टनर, बिझनेस पार्टनर यांचं आहे. त्यामुळं सिंह राशीच्या जातकांना म्हणाल, तर एक तर सिंह राशी आहे ती राजाची राशी आहे. सिंह राशीचा स्वामी रवी आहे. सिंह हा स्वतः राजा आहे. रवी हा देखील राजा आहे ग्रहमालेचा. त्यामुळं सिंह राशीची लोकं एक प्रकारे रॉयल लाईफ जगत असतात किंवा रॉयलीच राहणारी मंडळी असतात. त्यामुळे या रॉयल लोकांना गुरु महाराज जे लाभभावातून, इच्छापूर्तीच्या स्थानातून तुमचा लाभभावाचा आणखीन एक आहे, तुमचा पब्लिकमध्ये ऑरा कसा आहे ते बघितलं जातं तिथून. त्यामुळं इच्छापूर्ती होणं, लाभ पदरात पडणं, तुमचा ऑरा वाढणं, तेव्हा तुमची समाजातली पतप्रतिष्ठा वाढणं, ह्या गोष्टी तुम्हाला आता सहजपणे प्राप्त होतील. त्याचबरोबर 5वी, 7वी आणि 9वी दृष्टी जर का विचार केला आपण एकत्रित, तर प्रेम, संतती आणि विवाहाचे योग तुमचे बलवत्तर होत आहेत. आणि 3य स्थानावरती म्हणजे कम्युनिकेशनच्या मार्फत तुमचं विवाह जुळणं किंवा विवाह ठरणं किंवा विवाह ती प्रोसेस कंप्लीट होणं ह्या गोष्टी होऊ शकतील. त्यामुळं त्याकरता तुम्हाला हे आत्ता कालावधी खूप असा बळकट कालावधी आहे. गुरुग्रहाचं हे गोचर भ्रमण जे आता उदय पावलेले आहेत ते. ते तुम्हाला मदत करतील आणि तुम्हाला जे इतक्या दिवस अडकलेली कामं होती सिंह राशीकरता, त्यात हे गुरु महाराजांचं उदय होणं हे फार मदतगार ठरणार आहे सिंह राशीकरता. उपाय म्हणून काय कराल तर
अ, दत्त मंदिरामध्ये जे गुरुजी असतात, पूजा करतात पुजारी, त्यांना पिवळे वस्त्र द्या, पितांबर द्या, हळद द्या तिथे किंवा तुमच्या ऐपत असेल, तुम्हाला जमत असेल, तर त्यांना एखादं नैवेद्याचं ताट दत्त महाराजांना अर्पण करा आणि ते त्या गुरुजींना खायला द्या. बरोबर आहे? त्या गोष्टी करा. कन्या राशी. कन्या राशी करता जर का बघितलं तर हे दशम स्थानातून गोचर भ्रमण होत आहे. मिथुन राशी कन्या राशीच्या दशम स्थानात येते. दशम भावात येते. त्याची दृष्टी जर का बघितली तर 5वी दृष्टी जी आहे ती 2य स्थानावरती, 7वी दृष्टी 4थ स्थानावरती आणि 9वी दृष्टी 6th स्थानावरती पडते. म्हणजे थोडक्यात काय धन, वाणी, तुमचं कुटुंब, खानदान, बोलणं आणि खाणं हे स्थान येतंय. त्यानंतर चतुर्थ भाव म्हणजे घर, सुख, शांती, स्थावर जंगम मालमत्ता, गाडी, वाहन ते येतंय आणि षष्ठ स्थान म्हणजे तुमचं आरोग्य, डेली सेवा तुम्ही जी करता, डेलीचं जे काम करता ते ऋण, ऋण, रिपू आणि शत्रू यांचं स्थान आहे. त्यामुळे कन्या राशीची मुळातच लोकं थोडी शिस्तबद्ध असतात. ओके. अ, थोडे ते कन्फ्यूज असतात, परंतु शिस्तबद्ध असतात. त्यामुळं जे कन्या राशीची शिस्तबद्ध व्यक्ती आहेत, त्यांच्याकरता गुरु महाराजांचं कर्मस्थानातनं होणारं हे गोचर भ्रमण जे आहे ना, त्यांचा कामाचा झपाटा वाढवेल. 1 कामामध्ये वृद्धी करेल. 2 आणि त्याचे रिझल्ट ओरिएंटेड काम राहील तुमचं. म्हणजे आतापर्यंत करत होता का नव्हता असं नाहीये, पण मदत मिळत नव्हती तुम्हाला. तर गुरु महाराज उदय पावल्यामुळे तुम्हाला ती कामाचा झपाटा वाढेल आणि कामामध्ये तुम्हाला मदत मिळेल. धन, धान्य, आरोग्य, सुख, शांती, अ, चारचाकी वाहन, स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता या तिन्ही क्षेत्रामध्ये गुरु महाराजांची ही जी दृष्टी आहे, शुभ दृष्टी म्हणतात त्याला. त्याचे शुभ, चांगले आणि योग्य परिणाम तुम्हाला अनुभवायला मिळतील आणि चांगले परिणाम होतील. उपाय म्हणून काय करा, तर Googleवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. गुरुयंत्र मिळतं किंवा हे पूजेचे सामान वगैरे मिळतं ना, त्यांच्याकडे पण मिळतं गुरुयंत्र. तर ते गुरुयंत्राची स्थापना करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पितरांचं स्मरण करा. पितरांकरता दक्षिण दिशेला एखादा दिवा लावत जा संध्याकाळी. त्यानंतर पितरांच्या स्मरणार्थ कुठे दान करा, अन्नदान करा, दक्षिणा द्या किंवा तुम्ही पितरांच्या स्मरणार्थ एखाद्या गुरुजींना शिधादान करा. अशा गोष्टी करू शकता. तर पाहूयात 7वी राशी तुळा राशी. तुळा राशीच्या हे गोचर भ्रमण जे होत आहे, मिथुन राशी 9व स्थानात पडते, 9व्या भावात. त्यांची जी दृष्टी आहे ती 5वी दृष्टी तुळेवरतीच पडते. 7वी दृष्टी 3य स्थानावरती पडते आणि 9वी दृष्टी 5म स्थानावरती पडते. म्हणजे तुमचा स्वभाव, तुमचं शरीर, तुमची पर्सनॅलिटी, तुमचा ऑरा याच्यावरती दृष्टी पडते. 7वी दृष्टी ती 3य स्थानावरती म्हणजे तुमचे छोटे बहीण-भाऊ, तुमचे स्वतःचा पराक्रम, प्रयत्न, छोटा प्रवास, तुमचे शेजारी, तुमचं लिखाणकाम, तुमचं संवाद कौशल्य याच्यावरती पडते. आणि 9वी दृष्टी ती पंचम भावावरती पडते. म्हणजे संतती, बुद्धी, तुमच्या स्वतःचे इन्ट्युशन पॉवर, तुमच्या स्वतःचं कल्पनाशक्ती याच्यावरती पडते. प्रेम स्थान आहे ते. त्यामुळं तुला राशीची लोकं, तुम्ही जर का तुळा राशीचं साईन बघितलं, चिन्ह बघितलं तर ते तागडं आहे, तराजू आहे. म्हणजे थोडक्यात काय तर तुला राशीची व्यक्ती ही संतुलित व्यक्तिमत्वामध्ये मोडते. संतुलित मेंटॅलिटीची, संतुलित वृत्तीची लोकं असतात. तुळा राशीची आणि अशामध्ये या तुळा राशींच्या जातकांना, लोकांच्या गुरु महाराजांचं हे गोचर भ्रमण, उदय गोचर भ्रमण हे नवम स्थानातून, भाग्यातून होणारे म्हणजे भाग्याची दारं उघडणं, भाग्यवृद्धी होणं, भाग्याची साथ मिळणं या गोष्टी घडणार आहेत. जे उच्च शिक्षण घेऊ इच्छितात किंवा विदेश प्रवास करू इच्छितात त्यांना त्याचा फायदा होणार आहे. तुमचा स्वभाव येत्या काळामध्ये बराचसा शांत होईल. एक विचारांमध्ये स्पष्टता येईल. हा सगळ्यात मोठा फायदा कुठला जर का असेल, तर तो तूळ राशीला आहे. स्वभाव शांत होणं आणि विचारांमध्ये एक प्रकारची स्पष्टता येणे. काही वेळेला आपण विचारांमध्ये स्पष्टता नसते. त्यामुळं डिसिजन काय घेऊ, कुठला मार्ग निवडू, काय करू, कसं करू, हे आपण कन्फ्युजिंग माइंडमध्ये असतो, कन्फ्युजिंग मोडमध्ये असतो. तर गुरु महाराजांचं हे उदय होणं आणि मिथुन राशीतून 9व स्थानातून गोचरभ्रमण तुम्हाला पूर्णपणे 2 फायदे देणारे म्हणजे भाग्याची दारं उघडणारे, भाग्य बळकट होणारे आणि स्वभाव शांत आणि विचार स्पष्ट होणारे. उपाय म्हणून काय कराल तूळ राशीच्या तर गुरु महाराजांचं एक अष्टोत्तर नाम येतं. त्याचं वाचन करा. झाडं जे आहेत तुमच्या बाल्कनीतली असतील किंवा तुमच्या आसपास जे असतील झाडं त्यांना नियमितपणे पाणी द्या. 8वी राशी.
वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या अष्टम स्थानामध्ये मिथुन राशी पडते. त्यामुळे गुरु महाराजांचं हे गोचर भ्रमण जे आहे, ते आपण काय म्हणतो त्याला ना अष्टम स्थानातून होत आहे. आता जेव्हा गुरु महाराजांचं हे अष्टम स्थानातून गोचर भ्रमण होतं, त्याचा अर्थ असा ना, की गुप्त रहस्य तुमची उजागर होऊ शकतात. एक असतील काही तर. होईलच असं नाही, पण असतील काही तर. किंवा गुप्त गोष्टींचा उलगडा होतो. म्हणजे तुमचे काही अ, एखादा आजार असतो आपल्याला, पण त्याचं बरेच दिवस निदान होत नसतं. तर त्याचं निदान होईल प्रॉपरली. आता त्याच्यावरती ट्रीटमेंट मिळेल. ही एक सगळ्यात चांगली गोष्ट वृश्चिक राशीकरता होणार आहे आत्ताच्या काळात. गुरु महाराज 8व्या भावातून 5वी दृष्टीने व्यय स्थानाकडे बघतायत. त्याकरता स्पेशली बोलू वृश्चिक राशीकरता. 7वी दृष्टी द्वितीय स्थानावरती पडते आणि 9वी दृष्टी चतुर्थ स्थानावरती पडते. आता व्यय स्थानावर मी मगाशी म्हणत होतो, व्यय स्थानावरती स्पेशल बोलू कारण ते तुमचं परदेश प्रवास, खर्च, व्यय स्थान आणि हॉस्पिटलची वारी आहे. आणि अष्टम स्थानातनं गुरु आलेत म्हणजे तुमचं आजारीच पडाल असं काही नाहीये. परंतु काहीतरी आजार होता आणि त्याचं निदान होत नव्हतं किंवा त्याच्यावरती अ, औषधोपचार होत नव्हते प्रॉपरली, तर ते व्हायची शक्यता आहे. हा सगळ्यात मोठा फायदा वृश्चिक राशीकरता आहे. बाकीचा फायदा म्हणाल तर द्वितीय स्थानावरती धन, वाणी, कुटुंब, वाचा, खाणं याच्यावरती पडते. तुमचं धनसंचयामध्ये वाढ होऊ शकते. फक्त ते धन तुमच्या कष्टाचं हवंय, कारण गुरु महाराज अष्टम स्थानात बसलेले आहेत. तुमच्या कष्टाचं हवंय, तुमच्या कर्माचं हवंय आणि तुम्ही स्वतः त्याच्याकरता मेहनत घेतलेली पाहिजे. लॉटरीचा, फुकटचा पैसा किंवा बक्षीसपत्राने मिळालेला पैसा तो सेव्ह होईल का नाही होईल हे सांगता येणार नाही, पण खर्च वाढवेल. एवढं मात्र होईल. ओके. त्यानंतर चतुर्थ स्थानावरती नवी दृष्टी आहे. त्यामुळे घर, वाहन, माता, सुख यामध्ये थोडी वृद्धी होईल किंवा तिथे त्या आघाडीवरती तुम्हाला थोडी शांतता लाभेल. वृश्चिक राशीचे लोक ही मुळातच गूढ प्रवृत्तीचे असतात आणि त्यात पुन्हा गुरु महाराजांचं अष्टम स्थानात गोचर क्रम. त्यामुळं जे कोणी जातं संशोधन क्षेत्रात, आयुर्वेद क्षेत्रात किंवा आपल्या ऑकल्ट सायन्स जे आता तुम्ही बघताय ज्योतिषशास्त्र, रहस्यमय शास्त्र, गूढशास्त्र त्यात अभ्यास करत असतील, तर त्यांना यश मिळेल एक. दुसरी गोष्ट म्हणजे धन मी म्हणलोय तसं धनसंचय व्हायची शक्यता आहे. फक्त ते तुमच्या कष्टाचे पैसे हवेत. घर, धन, माता आणि तुमचं स्वतःचं एक प्रकारचं आपण काय म्हणतो त्याला, तुमचा स्वतःचा आपण त्याला काय म्हणतो ना, स्व-इच्छा असते आपली काही. ती बळकट नसते काही वेळेला. तुमचं मत काय आहे? आपल्याला बघा विचारलं, "तुझं मत काय आहे रे?" तर आपण काही ठामपणे मत देऊ शकत नाही. तर ते ठामपणे मत देण्याची वेळ आता तुमची आलेली आहे किंवा ठामपणे तुम्ही व्यक्त व्हाल. त्याकरता जी मानसिक ताकद लागते ना, ती तुम्हाला या काळामध्ये गुरु महाराजांचे हे उदय होण्यामुळे मिळेल. त्यामुळं ह्या बाबतीत तुम्हाला बरचसं यश मिळेल, बरचसं ताकद वाढलेली दिसेल आणि फायदे होतील. उपाय म्हणून काय कराल, तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये नारळ प्रवाहित करा आणि भगवद्गीतेचा कुठलाही अध्याय वाचन करा किंवा अख्खी भगवद्गीता वाचन करा. धनुराशी. धनुराशीच्या हे सप्तम स्थानातच पडते मिथुन राशी. त्यामुळे सप्तम स्थानातून गोचरभ्रमण होत आहे. त्यांची दृष्टी जरी बघितली तर ती 5वी दृष्टी लाभस्थानावरती पडते, 7वी दृष्टी प्रथम स्थानावरती आणि 9वी दृष्टी 3ऱ्या स्थानावरती पडते. म्हणजे लाभ, मित्र, स्वतः तुम्ही, शरीर तुमचं, पर्सनॅलिटी, तुमचा ऑरा, तुमचे छोटे बहीण-भाऊ, तुमचे प्रयत्न, तुमचा प्रवास, तुमचं वागणं, बोलणं, चालणं, लिखाण, मेल करणं, मेसेज करणं ह्या गोष्टी. धनु राशीचे जातक हे मुळातच धर्मनिष्ठ असतात आणि अ, अशातच हे गुरु महाराजांचं गोचर भ्रमण त्यांच्या सप्तम स्थानातून होत आहे आणि त्याची 7वी दृष्टीच तुमच्या स्थानावरती पडत आहे. त्यामुळे तुमची धार्मिक यात्रा वाढणं, कारण 3री दृष्टी तुमच्या पराक्रम स्थानावरती तसे छोटे प्रवास आहेत. त्यामुळे छोटे-छोटे जे काही तुमच्या यात्रा राहिल्या असतील, करायच्या योजल्या असतील, पण होत नसतील काही कारणास्तव, धर्मयात्रा त्या होणं किंवा जे विवाह इच्छुक आहेत, धनुराशीची मुलं-मुली, त्यांचे विवाह ठरण्याचे, विवाह योग येण्याचे किंवा विवाह पार पाडण्याचे योग बळकट झालेले आहेत, होतील. जे भागीदारी करू इच्छितात व्यवसायामध्ये, त्यांना भागीदारीमध्ये यश मिळणं, भागीदारीमध्ये मान-सन्मान मिळणं, तुमच्या शब्दाला किंमत मिळणं, ह्या गोष्टी घडतील आणि लाभामध्ये वृद्धी तर निश्चितपणे होणार आहे. कारण गुरु महाराजांची 5वी दृष्टी तुमच्या लाभस्थानावरती, इच्छापूर्तीच्या स्थानावरती पडणार आहे. त्यामुळे तुमचा स्वतःचा आत्मविश्वास वाढेल, वाढणार आहे आणि लाभ वाढणार आहेत आणि इच्छापूर्ती सुद्धा होणार आहे. उपाय काय कराल तर गाईला हरभरे खायला द्या आणि गुरु कवच याचं पठण करा. 10वी राशी
10वी राशी मकर राशी. मकर राशीच्या 6ठ स्थानातनं हे गोचर भ्रमण होत आहे. दृष्टी म्हणाल तर 5वी दृष्टी 10व्या भावावरती पडते, 7वी दृष्टी 12व्या भावावरती पडते आणि 9वी दृष्टी दुसऱ्या भावावरती पडते. त्यामुळे तुमचं कार्यक्षेत्र, तुमचं कर्मक्षेत्र, तुमचे खर्च, परदेश प्रवास, हॉस्पिटलायझेशन, दवाखाना, आजारपण हे आणि धन, वाणी, वाचा, तुमचं कुटुंब आणि संचित धन याच्यावरती दृष्टी असल्यामुळे मकर राशीची लोकं तशी पाहायला गेली तर एक प्रकारची कर्तव्यनिष्ठ मानली जातात. बरोबर आहे. आणि गुरु 6ष्ठ स्थानातून म्हणजे कर्ज, रोग, ऋण, रिपू, तुमचं डेली ॲक्टिव्हिटी, दररोजची सेवा, दररोजचं काम, आरोग्य याचं एक प्रकारचं निवारण होईल, कर्जमुक्ती होईल, शत्रू हमता योग बनेल आणि आरोग्यामध्ये काही तक्रारी चालू असतील, कुरबुरी चालू असेल, तर त्यातनं तुमची सुटका होईल. हा सगळ्यात मोठा मकर राशीला फायदा आहे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये सुधारणा होणं आणि कार्यक्षेत्रामध्ये सुधारणा झाल्यामुळे धनप्राप्ती वाढायचे योग आहे. कारण 5वी दृष्टी दशम स्थानावरती पडते आणि 9वी दृष्टी द्वितीय स्थानावरती पडते. त्यामुळं कार्यक्षेत्रात सुधारणा होणार आणि त्याचा इम्पॅक्ट, त्याचा परिणाम थेटपणे तुमच्या साचलेल्या धनावरती किंवा इन्कम वाढण्यावरती होणार आहे. ओके. उपाय म्हणून काय कराल ना, तर तुम्ही पिवळे वस्त्र दान करा. कुणालाही करा. पिवळे वस्त्र दान करा आणि 11 गुरुवार व्रत करा. मग उपवास करून करा किंवा कुठलं दत्तचं पारायण वगैरे करून करा. पण 11 गुरुवार व्रत करा. पुढची राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या पंचम स्थानातून हे गोचर भ्रमण होत आहे. मिथुन राशी पंचम स्थानात पडते. त्यांची दृष्टी जी आहे ती 5वी दृष्टी 9म स्थानावरती पडते. 7वी दृष्टी अ, लाभ स्थानावरती, 11व्या स्थानावरती पडते आणि 9वी दृष्टी प्रथम स्थानावरती पडते. त्यामुळं होतंय काय ना, की तुमचं धर्म, भाग्य, परदेश प्रवास, उच्च शिक्षण, धार्मिक यात्रा, धर्मगुरूंशी चर्चा किंवा धर्मगुरूंचे आशीर्वाद किंवा धर्मगुरूंचा सहवास, लाभ, इच्छापूर्ती, मित्र आणि तुमचं स्वतःची पर्सनॅलिटी, तुमचा स्वभाव, तुमचा ऑरा आणि तुमचा ओव्हरऑल अप्रोच समाजातला, यावरती पडते. मुळात कुंभ राशीचे जातकांविषयी जर का बोलायला गेलं, तर ते बुद्धिमान असतात. बुद्धिमानच लोकं आहेत हे कुंभ राशीचे. आणि त्यातून गुरुची 5व्या भावातनं गोचर भ्रमण हे संतती योग, विद्या, यश, भाग्य याची वृद्धी करणारं, याचे योग बळकट करणारं किंवा ते तुम्हाला प्राप्त करून देणारं असं ठरेल. मुळातच भाग्यवृद्धी होते ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे तुमच्याकरता एक. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा स्वतःचा आत्मविश्वास वाढेल, तुमची प्रतिष्ठा वाढेल. कारण लाभस्थानावरती दृष्टी आहे आणि लाभस्थानावरती जेव्हा दृष्टी पडते, तेव्हा लाभ आणि इच्छापूर्ती होते. त्याचबरोबर तुमची समाजातली पतप्रतिष्ठा वाढण्याकरता सुद्धा त्याची मदत होते. एक. दुसरी गोष्ट म्हणजे काय होणार आहे ना, की कुंभ राशीच्या जातकांना जे कोणी आपण काय म्हणतो ना त्याला, की आत्तापर्यंत होऊ नये कुणाला, परंतु संतती प्राप्तीकरता ज्यांना त्रास होत होता, त्यामुळं भाग्याची दारं उघडणं, संतती स्थानातनं गोचर भ्रमण करणारा उदय पावलेला गुरु महाराज ह्यांची मदत मिळणं आणि आपण काय म्हणतो ना त्याला, की इच्छापूर्ती होणं. ह्या सगळ्या गोष्टी जुळणार आहेत. त्यामुळे जे कुंभ राशीचे मुलं-मुली किंवा कुंभ राशीच्या जातक जे आहेत, जे संतान प्राप्तीकरता प्रयत्न करत होते, तर त्यांच्या प्रयत्नांना आता नक्की यश मिळेल. उपाय म्हणून काय कराल तुम्ही, तर गुरु गायत्री मंत्राचा जप मात्र करा आणि मंदिरामध्ये पिवळी फुलं अर्पण करा. कुठलंही मंदिर असू द्या, पण पिवळी फुलं अर्पण करा. शेवटची राशी मीन राशी. मीन राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये मिथुन राशी पडते. त्यामुळे चतुर्थ भावातनं हे गोचर भ्रमण होत आहे. आणि त्या गुरु महाराजांची चतुर्थातल्या गुरु महाराजांची 5वी दृष्टी अष्टम स्थानावरती पडते, 7वी दृष्टी दशम स्थानावरती पडते आणि 9वी दृष्टी व्यय स्थानावरती पडते. म्हणजे आपण काय म्हणतो त्याला सुखस्थानात बसलेला, घरात बसलेला तुमच्या ग्रहस्थानामध्ये, घरस्थानामध्ये बसलेला गुरु महाराज हे तुमचं गुप्त ज्ञान, मानसिक स्थिती, तुम्हाला मिळणारे अप्रस्तुत किंवा अप्राप्त अप्राप्य असे फायदे म्हणजे जे इन्सेंटिव्ह, बोनस किंवा बक्षीसपात्र, लॉटरी सट्टाचे पैसे किंवा आपण काय म्हणतो ना त्याला इन्सेंटिव्हचे पैसे बोललोच तसे इन्शुरन्सचे पैसे वगैरे त्याच्यावरती पडते. रहस्यमय ज्ञान काही प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असाल, रहस्यमय अभ्यास करत असाल तुम्ही, गूढशास्त्राचा अभ्यास करत असाल किंवा काही गुप्त माहिती काढायचा प्रयत्न करणारे जे गुप्तहेर वगैरे आहेत, मीन राशीचे,
त्यांना ह्या गोचरीचा खूप फायदा होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये वृद्धी होणं, कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या अनुरूप, कामानुरूप तुम्हाला काम मिळणं आणि तिथे तुम्ही चांगल्या प्रकारे परफॉर्म करणं ह्या गोष्टी घडतील. आणि व्ययस्थानावरती पडते त्यामुळे परदेश प्रवास, अध्यात्म या गोष्टी जर का कोणी करायचा प्रयत्न करत असेल, तर त्याकरता मदत होईल याची. मीन राशीची लोकं तशी भावनाशील असतात. मुळात मीन राशी ही भावनाशीलच राशी आहे. आणि त्यातून हे गुरुचं 4थ्या भावातनं गोचर भ्रमण. त्यामुळे घरात सुख, वाहन योग, मानसिक समाधान, मानसिक शांती, सुखाची झोप लागणं, हा जो प्रकार आहे, तो सुद्धा मीन राशीच्या जातकांच्या बाबतीत होऊ शकतो. लाईटली घेऊ नका. बऱ्याच जणांना सुखाची झोप नसते आणि मीन राशीला मुळातच लग्नातच शनी चाललेला आहे. आळस वाढणार आहे तुमच्या अंगात. फक्त मुद्दामून सांगतो इथे मीन राशी जातकांना, गुरु महाराजांची व्ययस्थानावरती दृष्टी, जे सह्यासुख आहे आणि आपण म्हणतो ना रिलॅक्स होण्याचं स्थान आहे ते, आणि लग्नातले शनी तुमचा आळस वाढवतील म्हणून उगाचच सारखं तिन्ही त्रिकाळ 24 तास झोपून राहायचं नाही. आळस झटकून द्या. हे मी शनी जे गोचर भ्रमण होत आहे आणि वक्री होत आहेत त्या व्हिडिओमध्ये सांगितले मीन राशीला. वाटलं तर त्याची लिंक इथं देतो मी खाली, ते बघा. त्यामुळे मीन राशी जातकांनी गुरु महाराजांची शुभ दृष्टी आणि शनी महाराजांचं एक प्रकारचं वक्री होऊन तुमचा आळस वाढवणं या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून अंगामध्ये आळस वाढवू देऊ नका. आळसाची वृद्धी होऊ देऊ नका. कर्माची वृद्धी होऊ द्या. कर्मातून मिळणारे जे फायदे आहेत, मग ते पैशाच्या स्वरूपात असतील किंवा माणसाच्या स्वरूपात असतील किंवा इतर कसे, ते फायदे पदरात पाडून घ्या. पण आळशी बनू नका. व्यवस्थित जेवढी गरजेची तेवढी झोप घ्या. कार्यक्षेत्रामध्ये विस्तारणं, कार्यक्षेत्र विस्तारणं, तिथं स्थिरता मिळणं या गोष्टी घडतील. परदेशामध्ये जे कोणी व्यापार करू इच्छितात त्यांना परदेशात संधी मिळेल. उपाय काय करा तर मुलींना स्पेसिफिकली ज्या शिक्षण घेणाऱ्या मुली आहेत, त्यांना शैक्षणिक साहित्य द्या. मग त्यामध्ये वह्या, पुस्तकं, पेन, कंपास, दप्तर सगळं आलं. आणि दत्त महाराजांच्या देवळामध्ये तुम्ही तूप अर्पण करा. तिथं जे काही होम वगैरे चालत असेल तुमच्या जवळपास, घराच्या जवळपासचं, तर तिथं तुम्ही तूप वगैरे अर्पण करा. मित्रांनो, हे होतं 1 ते 12 राशींच्या जातकांना आपल्या गुरु महाराज उदय होतात, त्याचा काय परिणाम होतोय आणि काय फळ मिळतंय ते पाहणारा आपण व्हिडिओ बघितलाय. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याचा आढावा घेतलेला आहे. मित्रांनो, हे गोचर भ्रमण जे आहे ते चंद्र राशीनुसार आहे, लग्न राशीनुसार नाही. तुमच्या लग्न कुंडलीमध्ये ज्या राशीमध्ये किंवा ज्या आकड्यामध्ये अ, चंद्र लिहिलेला आहे, मग ते 1 ते 12 कुठलाही असेल, म्हणजे 1 आकडा लिहिलाय तर मेष राशी झाला. 2 आकडा म्हणजे वृषभ राशी झाली. तर असं ज्या आकड्याच्या जवळ चंद्र लिहिलेला आहे, ती तुमची राशी झाली आणि त्यानुसार तुम्ही हे अ, फलादेश बघू शकता. हे उदय होतायत ना गुरु महाराज, त्यांचं गोचर भ्रमणाचे काय फायदे ते त्या राशीच्या अनुषंगाने तुम्ही बघू शकता. याविषयी कुणाला काही शंका असल्यास, आणखीन कुणाला काही माहिती हवी असल्यास मी प्रयत्न करतो, की प्रत्येक राशी करता, कारण गुरु महाराजांचं उदय होणं हे एक साधी घटना नाहीये. त्यांनी भाग्याचे दरवाजे तर सर्व 12च्या 12 राशींकरता उघडतात, हे मी आधीच विशद केलंय तुम्हाला. लक्षात ठेवा, भाग्याचे दरवाजे उघडणं ही छोटी गोष्ट नसते. कारण माणूस नाही म्हणलं ना तरी भाग्याच्या, नशिबाच्या आधाराने बराचसा प्रवास करत असतो. प्रवास म्हणजे जीवन प्रवास करत असतो आणि त्यामध्ये गुरु महाराजांचं उदय होणं हे एक आपण म्हणतो ना अ, चमत्कारापे चमत्कार न म्हणता येणार त्याला, एक मदतगार ठरणारच घटना घडते. दैवी संकेत आहे तो. तर याचा पुरेपूर वापर करून घ्या. जे उपाय सांगितले ते करा. आपल्या मित्र परिचितांना देखील हा व्हिडिओ शेअर करून त्यांना देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. मित्रांनो, आशा करतो की माझा हा व्हिडिओ आपल्या पसंतीस आला असेल, तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. खाली कमेंटमध्ये आपली कुठली राशी आहे ती लिहा. आपली जर का सर्वांची इच्छा असेल, तर प्रत्येक राशीकरता मी सेपरेट आणखीन डिटेलमध्ये व्हिडिओ द्यायचा प्रयत्न करेल. फक्त तशी कॉमेंट करा. आपल्या मित्र परिचितांना देखील लाईक आणि कॉमेंट करायला सांगा. मनःपूर्वक धन्यवाद.